देखते हैं आज की खास खबर। कृष्णा और भीमा नदी के अहवाल पर आमदार चंद्रकांत पाटिल की प्रतिक्रिया। पिछले साल आए कृष्णा और भीमा नदियों के ऊपर के जल प्रलयों पर निरीक्षण करने के लिए महाराष्ट्र सरकार ने सेवानिवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे की अध्यक्षता में एक अभ्यास नीति नियुक्त की थी। अब इस वडनेरे समिति ने अपनी रिपोर्ट राज्य सरकार को सौंप दी है, मगर वडनेरे समिति की इस रिपोर्ट पर अब संदेह व्यक्त किया जा रहा है। कर्नाटक के आलमपट्टी और बाकी के धरणों के जमा हुए पानी से बाढ़ की स्थिति, भविष्य में महापूर की संभावना, जलाशयों के व्यवस्थापन और नियंत्रण पर सूचनाएं देने की बात इस रिपोर्ट के माध्यम से की गई थी, मगर वडनेरे के रिपोर्ट का किसी भी स्थिति का निरीक्षण न करते हुए अहवाल पेश किया गया है। अब आमदार चंद्रकांत पाटिल ने वडनेरे की रिपोर्ट पर संदेह व्यक्त किया है। काय नेमकं तुम्ही त्या संदर्भात कोणाशी बोलला आहात किंवा काय? मी यातला तज्ज्ञ नाही, परंतु एक शेतकरी म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये अलमट्टीचा संबंध आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकाने नीट कोऑर्डिनेशन करूनच हा प्रश्न सुटेल। यावेळेला पाऊस चांगला झाला होता, त्यामुळे धरणं रिकामी नाही झाली, म्हणजे पाऊस चांगला झाला त्यामुळे धरणं भरली, तेवढं वापर आपण नाही केला। ती धरणं भरलेली असताना, पाव भरलेला आहे, अर्ध भरलेलं आहे, असं भरलेलं असताना पाऊस सुरू होणार आणि त्यामुळे नेहमीपेक्षा धरणामध्ये पाणी जास्त येणार। हे पाणी कुठे जाणार? हे पाणी खालीच सोडायला लागेल कर्नाटकामध्ये। ते कर्नाटकात सोडल्यानंतर अलमट्टीत जाणार। अलमट्टीने सोडलं नाही खाली, तर त्या पाण्याचा फुगवटा उलटा येणार, म्हणजेच पूर येणार। म्हणजे पूर म्हणजे काय असतं, तर धरणातून सोडलेल्या पाण्याचा उलटा फुगवटा येणं म्हणजे पूर म्हणतात। आणि त्यामुळे वडनेरे कमिटीचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही, पण एक सामान्य शेतकरी म्हणून मला असं वाटतं कोऑर्डिनेशन नीट झालं तर नीट होईल। कारण कर्नाटकचं नेहमी म्हणणं असतं की आम्ही अलमट्टी सोडली तर आमची गावं पाण्याखाली जातात, त्याचं नीट कोऑर्डिनेट असं नाही आहे किंवा महाराष्ट्रातली गावं वाचवण्यासाठी कर्नाटकातली गावं होऊन जाते, असं नाही आहे। आणि त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्राने वेळीच त्याचं कोऑर्डिनेशन केलं पाहिजे। शेवटचं काय सर, वडनेर समितीचा जो अहवाल आला आहे, ज्याला अलमट्टी जबाबदार नाही असं म्हणतात, त्यावर तुम्ही सहमत आहे? वडनेरे समितीचा अहवाल हा वरवरचा अहवाल आहे, ते खऱ्या अर्थानं तळापर्यंत गेलेच नाहीत, समस्येच्या मुळापर्यंत गेलेच नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे। मी स्वतः वडनेरे साहेबांना फोन करून विचारलं की 30 जुलैला अलमट्टीच्या पाण्याची पातळी किती होते, कारण पुराला सुरुवात 30 जुलैपासूनच झालेली होती। त्यांनी सांगितलं की 30 जुलैला अलमट्टीच्या पाण्याची पातळी 517 मीटरवर स्थिरावलेली होती। 517 मीटरवर अलमट्टीला ज्यावेळी पाणी स्थिरावतं त्यावेळी कृष्णेच्या पाण्याचा जो बॉटम आहे तो 519 मीटरवर आहे। म्हणजे नरसिंहवाडीपासून अलमट्टी 269 किलोमीटर अंतरावर धरण आहे। म्हणजे 269 किलोमीटर पाण्याच्या प्रवाहाला फक्त 2 मीटर इतकाच उतार मिळतो। हा उतार अतिशय नगण्य आहे। घराला पत्र्याची पन्हाळी बसवायचं म्हटलं तरी 10 फुटाला 1 फुटाचा आम्ही उतार देत असतो, तरी पावसाचं पाणी कधी कधी पन्हाळीतून जात नाही। इथं तरी 700 TMC पाणी कृष्णेतून महापूर काळामध्ये वाहून गेलेलं आहे। पण 700 TMC पाण्याला जर का 269 किलोमीटर प्रवास करण्यासाठी 2 मीटरचाच उतारा मिळत असेल तर ते पाणी वाहून कसं जाणार, परंतु ते अत्यंत मंद गतीनं जाणार आणि नेमकं तेच झालेलं आहे। म्हणून 20-20 दिवस पाण्यानं इथं मुक्काम टाकला, पाणी तुंबून राहिलं, डोंगरावरून येणारं पाणी वेगात येत राहिलं, कारण त्याला उतार भरपूर मिळत होता। येणारं पाणी जास्त येणार, जाणारं पाणी कमी जाणार आणि त्यामुळं पाणी तुंबून शहरात पसरलं, गावात पसरलं, पिकात पसरलं, जनावरं वाहून गेली। म्हणजे हे निसर्गनिर्मित संकट नाही तर हे मानवनिर्मित संकट आहे आणि या गोष्टीचा वडनेरे समितीनं अजिबात विचार केलेला नाही। सर, मला सांगा की अहवालात मुख्य ज्या तांत्रिक बाजू होत्या त्याच्याकडे काही दुर्लक्ष केलं असं म्हणता येईल का? निश्चितच, कारण अनेक गोष्टी आहेत या कृष्णेवर, पंचगंगेवर, दुधगंगेवर, वारणेवर जी काही पुलं बांधलेली आहेत, त्या पुलं बांधत असताना अलीकडं आणि पलीकडं पुलाच्या जो भराव टाकलेला आहे त्या भरावसुद्धा
पाणी अडायला कारणीभूत ठरले आहेत. असे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आलमट्टीपर्यंत 23-24 पूल होतात आणि हे पूलसुद्धा या पुराला कारणीभूत ठरलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, दरवेळी समित्या येतात, अहवाल बनवतात, निघून जातात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारनं याबाबत काय करायचं? ह्या समित्या येतात, अभ्यास केलेल्याचं नाटक करतात, अहवाल देतात, अहवाल भाषणात गुंडाळला जातो, पुन्हा पूर येतो, पुन्हा समिती नेमली जाते, पुन्हा अहवाल येतो. हे वर्षानुवर्ष चाललं आहे. आता याच्यातून एक ठोस निर्णय झाला पाहिजे, ठोस काहीतरी नाही. आणि मला वाटतं की प्रांतवादाच्या पलीकडे जाऊन, भाषावादाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारने एकत्रित येऊन दोन्ही राज्यातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं, सामान्य माणसाचं जे नुकसान होतं, टाळायसाठी, पाण्याच्या प्रवाह नियंत्रित करण्यासाठी म्हणून विचार केला पाहिजे. आलमट्टीतून पाण्याचा डिस्चार्ज किती असावा, कोयनेतून किती असावा, हे दोन्ही राज्यांनी ठरवलं पाहिजे. त्याचबरोबर जर का 15 ऑगस्ट नंतर आलमट्टीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढवत नेली तर निश्चितच धरण भरेल आणि महापुराचा सुद्धा धोका उद्भवणार नाही. हे कर्नाटक सरकारला पटवून दिलं पाहिजे. वेळप्रसंगी जर का धरण भरायला थोडं पाणी कमी पडलं तर कमी पडणारं पाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं निम्म सोसावं, परंतु दोन्ही राज्यातल्या जनतेला पुरापासून वाचवावं, एवढी माझी कळकळीची विनंती दोन्ही राज्य सरकारना आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।